श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. मुखे नाम सेवे शरीरे रमावे, पदी आश्रमी राम भेटी सजावे. श्री सद्गुरु स्वामी दृष्टी दिसावे, करणी तयांचे गुणगान यावे. गुरुवाणी पुष्प 6 मधील गुरुपरंपरा आणि आशीर्वाद या 2 अध्यायांचं मी पठण करीत आहे. गुरुपरंपरा या अध्यायात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, भारतातील गुरुपरंपरा ही एक श्रेष्ठ परंपरा आहे. ही परंपरा शिष्य निर्माण करते. गुरु शिष्यांना सर्व प्रकारचे शिक्षण देऊन त्यांचे उत्तम आचरण पाहून नंतरच त्यांना जवळ करतात. जो शिष्य गुरूंचेच धार्मिक धोरण व परंपरा पुढे चालवतो तोच फक्त उत्तम शिष्य बनण्यास पात्र होतो. अनेक भक्तांपैकी उत्तम भक्ताची निवड करून गुरु त्याला शिष्यत्वाची दीक्षा देतात. प्रसंगी शक्तिपातही करतात. कालांतराने गुरु ब्रह्मलीन झाल्यानंतर हा शिष्य गुरु बनतो. अशा रीतीने एक ज्योत विझताना दुसरी ज्योत निर्माण होते. ही परंपरा हजारो वर्षांपासून अशीच अखंड चालत आलेली आहे. गुरूंना विचारून भक्ताने जर साधना केली तर तो चांगला साधक बनतो. साधक बनल्यानंतर त्याच्या आचार विचारांवर बंधन असते. त्याशिवाय गुरूंची सेवा ही अपेक्षित असते. जर साधना व्यवस्थित व उत्तम झाली तर त्याची पुढे प्रगती होत असते. या गोष्टी अतिशय अवघड आहेत, परंतु प्रयत्न व कष्ट यामुळे त्या साध्य होऊ शकतात. नंतर तो साधक शिष्य बनतो. शिष्य बनल्यानंतर ही बंधने कायम असतातच. त्याशिवाय नवीन जबाबदारी वाढत जाते. शिष्य व गुरूंमध्ये फार थोडे अंतर राहिलेले असते. दीक्षा देण्या अगोदर गुरूंकडून शिष्याला अनेक ठिकाणी प्रत्येक प्रसंगात तपासले जाते. अगोदर न कळवता एखाद्या दिवशी गुरु त्याला दीक्षा देतात. त्यायोगे शिष्यांमध्ये असलेली सुप्त शक्ती जागृत करतात. एकदा एका महापुरुषाची भेट झाली म्हणजे इतर महापुरुषांची भेट अवघड नसते. एकदा गुरूंचे दर्शन झाले म्हणजे इतर देवदेवतांचे दर्शन होणे सोपे असते. गुरुपरंपरेमध्ये परमेश्वराचे अधिष्ठान निर्माण व्हावे लागते. ते दिव्य अधिष्ठान त्या व्यक्तीमध्ये निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी जाणीवपूर्ण कष्ट करावे लागतात. दीर्घकाळ तपश्चर्या केल्यानंतर मूर्तीमध्ये व व्यक्तीमध्ये हे अधिष्ठान निर्माण होते. आपल्या आश्रमामध्ये तेच परमेश्वराचे अधिष्ठान निर्माण झालेले आहे. मी कोणतीही नवीन परंपरा निर्माण करीत नाही किंवा केलेली नाही. पूर्वीची जी परंपरा चालत आलेली आहे तीच पुढे चालवत आहे. भगवान श्री दत्तात्रयांची परंपरा श्रीपाद श्री वल्लभानंतर श्री गुरूंनी पुढे चालवली. तीच परंपरा मी पुढे चालवत आहे, असे परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात. झाडाच्या ज्या बिया खाली पडतील त्यातून त्याच जातीचे झाड पुन्हा उगवेल. त्या बिया इतर ठिकाणी लावल्या तरी तेच झाड उगवेल. जागा बदलली तरी बियांच्या गुणांमध्ये फरक पडणार नाही. तीच पद्धत गुरुपरंपरेची आहे. गुरुपरंपरा अशी आहे की दिलेली आज्ञा पाळली नाही तर शिष्यत्व येत नाही. आणि शिष्यत्व मिळावं अगर अंगी यावं यासाठी ते जे वाक्य आहे ते आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न करावा लागतो. एकंदर गुरुपरंपरेचा विचार जर केला तर एक गोष्ट लक्षात येते की शिवापासून चालत आलेली ही परंपरा आजही पाहायला मिळते. या धर्माला गुरूंची फार आवश्यकता आहे. किंवा हा एकच धर्म असा आहे की ज्यामध्ये नुसती परंपरा नसून प्रत्यक्ष आचरण आहे. आणि ही गुरुपरंपराही चालू आहे. ज्या धर्मामध्ये गुरुपरंपरा नाही किंवा गुरुवाक्य ऐकायला मिळत नाही, गुरु देवासमान मानण्याची प्रवृत्ती नाही, ते धर्म नव्हेतच. जे गुरु आहेत ते या परंपरेचे असणे आवश्यक आहे. आपण
जे धर्मात आचरण करतो ते बरोबर चाललं आहे की नाही हे सांगणारी गुरु एक मोठी शक्ती आहे. गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासु, गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु. गुरुदेव येथे नाही बा संशय, गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, देव 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 देव, एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बा संशय, एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बा संशय, गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासु, गुरु परमात्मा परेषु. याच गुरुवाणी पुष्प 6 मध्ये आशीर्वाद या अध्यायात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात, प्रत्येक भक्तांना आम्ही आश्वासन दिलेले आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जेव्हा खरोखरच गरज लागेल तेव्हा स्मरण करा, आम्ही हजर होतो की नाही ते पहा. इतके आश्वासन दिल्यानंतरही काही भक्तांना शंका येतात. वास्तविक पाहता एकदा आशीर्वाद दिल्यानंतर शंका येऊ नये. एकदा प्रचिती आल्यानंतर विश्वास ठेवावा व पुन्हा पुन्हा प्रचितीची अपेक्षा करू नये. आम्ही एकदा आश्वासन दिल्यानंतर भक्त कुठेही गेला तरी आमचे त्याच्याकडे लक्ष असते. जेव्हा भक्त तीव्रतेने आठवण काढतात तेव्हा आम्ही ताबडतोब मदतीला धावून जातो. हा प्रयोग पुन्हा पुन्हा केल्यास आशीर्वादासोबत दिलेली शक्ती नाहीशी होते. गुरूंनी एकदा आशीर्वाद दिल्यानंतर त्यांना योग्य अर्थ समजला पाहिजे. दिलेला आशीर्वाद सांभाळता आला पाहिजे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील आशीर्वादांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.